नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या महाराष्ट्रात जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या, त्यात मग नगर परिषद असो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असो, या लागोपाठच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात जो एक ओके पॅटर्न एका 5-6 वर्षापासून निर्माण झालेला आहे, त्या ओके पॅटर्नला नेमकं काय त्यांच्याकडून चुका झाल्या किंवा त्यांना माणसं कळाली नाहीत का, असा प्रश्न आता धाराशिव जिल्ह्यातील आम जनतेला पडला आहे. कारण या दोन्ही निवडणुकात जे नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात ओके पॅटर्न म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणावं तसं यश आलेलं नाही. निवडणुकीच्या दरम्यान वातावरण असं होतं असायचं की जणू या ओके पॅटर्नचीच हवा सर्वत्र आहे. पण प्रत्यक्षात जेव्हा निकाल हाती आले तेव्हा मग धाराशिव, कळंब, तुळजापूर, उमरगा या नगर परिषदात या पॅटर्नला अपयशाला समोर जावं लागलं. तर जिल्हा परिषदमध्येही कळंब, धाराशिव या 2 तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पण तसं घवघवीत यश ओके पॅटर्नला मिळालं. तसं पाहिलं, खासदार म्हणून ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, धाराशिव कळंबचे आमदार कैलास बाळासाहेब घाडगे पाटील आणि उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी गुरुजी असे 3 राज्य आणि केंद्रात पदाधिकारी आहेत. तसं पूर्वी यांच्यासोबत कार्यकर्त्यांचं मोहळ असायचं. आजही तसं एवढं काय ओहोटी त्याला लागलेली नाही. मात्र त्यांच्यापासून अगदी माजी जिल्हा प्रमुख असलेले धाराशिव नगर परिषदेत नगरसेवक राहिलेले भारत इंगळे असोत, सुरज साळुंके असोत, की राष्ट्रवादीतून यांच्यासोबत आलेले श्याम जाधव असोत किंवा विजयकुमार सस्ते असोत, ही मंडळी यांना सोडून दूर का गेली याचा यांनी गांभीर्यानं विचार केला आहे की नाही, आणि तो केला नसावा. त्यामुळं त्यांना अपयशाचं तोंड पाहावं लागतंय असंच दिसतंय. तसं जनतेच्या कामासाठी, अगदी छुटपुट कामासाठी पण धावत पळत येणारी ही ओके जोडी मताच्या बाबतीत मग लोक यांना का जवळ करणार, हाही प्रश्न तसा चिंतन करणारा असाच आहे. सभागृहात विविध विषयावर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हेही संसदेत प्रश्न मांडतात. त्यांनी 2025च्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात जो बालिकांच्या गर्भाशयाला मुख कॅन्सर होतो त्या बाबतीतचा प्रश्न खाजगी विधेयकाच्या द्वारे मांडला होता. त्यावर केंद्र सरकारला गांभीर्यानं विचार करावा लागला आणि ती HPT लस देशातील 14 वर्षाच्या वयापर्यंतच्या
14 वर्षाच्या वयाच्या बालिकांना मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागला. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघाचंच पाहिलं नाही तर पूर्ण देशाचं हित याच्यात पाहिलं आणि ते खाजगी विधेयक मांडलं होतं. आता येत्या 8 मार्चपासून ही लस बालिकांना देण्याचा कार्यक्रम सरकारनं हाती घेतला आहे आणि याबाबत जिल्हावासीच नाही तर देशातील जनताही ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना धन्यवाद देईल यात मात्र शंका नाही. दुसरीकडं आमदार कैलास घाडगे पाटील यांनी या अधिवेशनात जी वीज मंडळानं घरोघरी स्मार्ट मीटर लावलं आहे ती कशी ग्राहकांना त्रासदायक आहे याबाबत प्रश्न उपस्थित केला आणि तुमचं वीज बिल थकलं की तुम्ही तुमचं कर्मचारी वगैरे कोणी न पाठवता नोटीसही न देता कसं वीज कनेक्शन कट करतात या संदर्भात या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न मांडला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिल तर लाईट वापरली तर बिल ग्राहकाला भरावंच लागेल, परंतु जर स्मार्ट मीटरमुळं बिलं पूर्वीपेक्षा अधिक येत असतील तर बिल भरण्यासाठी हप्ते पाडून देण्याचं प्रयत्न सरकार करेल असं उत्तर देऊन या कैलास घाडगे पाटील यांच्या प्रश्नामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला. मात्र मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा केली खरी, परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही. तसं पाहिलं तर कैलास घाडगे यांचा या प्रश्नामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला हे निश्चित आहे, पण तो केव्हापासून मिळणार हाही प्रश्न आहे. त्यासाठी कैलास घाडगे पाटलांनी परत सभागृहात यावर आवाज उठवणं गरजेचं आहे. तिकडं प्रवीण स्वामी यांनी विधानसभा निवडणुकीत 3 वेळा सलग विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार असलेल्या ज्ञानराज चौगुले यांचा पराभव करून ते विजयी झाले आहेत. साहजिकच तिथं सत्तेत असलेले माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि प्रवीण स्वामी असा सारखा सामना होत असणार. त्यामुळं नेमकी कोणती कामं करायची आपण सुचवलेल्या कामाला ज्ञानराज चौगुले अडथळा आणणार हेही खरं आहे, परंतु त्यातून मार्ग काढून आपण कसे जनतेसाठी काम करतो हे दाखवून देण्याचं काम प्रवीण स्वामी तसं करत आहेत, परंतु ठळकपणे ते त्यांचं काम जनतेपर्यंत पोचलेलं दिसत नाही. त्यामुळं नगरपरिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तिथंही त्यांना सेटबॅक बसलेला आहे. एकंदरीत पाहता हा जो ओके पॅटर्न जिल्ह्यात नावारूपास आलेला आहे, एक फोन कॉल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व असं जनता म्हणते आणि तसं बऱ्याच जणांना त्याचा अनुभव पण आलेला आहे. पण त्यातही मग ज्यांनी तुमचं राजकीय कारकीर्द सुरू होण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत, खस्ता काढलेले आहेत, त्यांच्याकडं तुमचं खऱ्या अर्थानं लक्ष आहे का हे या ओके जोडीनं आत्मपरीक्षण करावं लागेल. मग असो ते भले तुमच्या वयाचे नसतील, तुमच्या आणि त्यांच्या वयात अंतर असेल, याचा अर्थ असा नाही की त्यांनी तुमच्यासाठी काहीच केलं नाही. आणि त्यामुळं तुमचं त्यांच्याकडं नव्हे तर येतच असतात, त्यांच्याकडेही लक्ष द्यावंच लागतं. आपलं आहे त्याचं ते वाढवण्यासाठी हे करणं आवश्यक असतं, पण हे करताना आपल्यासाठी मूळ ज्यांनी काही केलं आहे त्यांच्याकडं दुर्लक्ष करून चालत नाही, हे ओके जोडीनं लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यात
ज्यावेळेस ते सर्व लक्षात घेतील, नेमकं आपलं कुठं चूक होते हे त्यांनी त्याचं ते चिंतन करतील, त्यानंतर मग त्यांना असं अपयशाला सामोरं जावं लागणार नाही आणि त्यांची काही जी जादू आहे ती ओसरणार पण नाही. आज आमचं त्यांना एवढंच सांगणं आहे. धाराशिव शहरातील 500 खाटाचं नवीन शासकीय रुग्णालय आणि आई तुळजाभवानीचा मंदिर आणि इतर सुशोभीकरणाची जी कामं चालू आहेत ती कशी चालत आहेत, त्याच्यावर कोणाचं लक्ष आहे की नाही हा प्रश्न असला तरी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्या आठवड्यात तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासन जे की तुळजाभवानी मंदिराच्या तुळजापूरमधील विकास कामांकडे लक्ष देत यांची बैठक बोलवली आणि या बैठकीत त्यांनी तुळजाभवानी मंदिराचं गाभारा असेल, मंदिराचं काम असेल आणि शहरातील या अनुषंगानं जी विकास कामं असतील ती कामं दर्जेदार करा, वेळेत पूर्ण करा, हयगय करू नका, असं त्या बैठकीत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आणि संबंधिताला सूचना दिल्या आहे. त्यानंतर दुसरी बैठक त्यांनी घेतली ती धाराशिव येथील 500 खाटाचं जे शासकीय रुग्णालयाचं बांधकाम सुरू आहे. हे रुग्णालय शहरातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या जवळ त्याचं बांधकाम सुरू आहे. याही बांधकामाच्या बद्दल बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासनाचे जे कोण अधिकारी आहेत यावर नियंत्रण ठेवतात त्यांनी मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीला आरोग्यमंत्री आबिटकर पण उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे आणि या बैठकीत या रुग्णालयाचं काम दर्जेदार, वेळेत आणि सर्व जनतेला त्याचा योग्य असा उपयोग होईल असं करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. आज आपण येथेच थांबतोय. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.